नमस्कार. आज आपण बघणार आहोत घटक 6 भूमिती, उपघटक 23 शिरोबिंदू, बाजू, त्रिकोण, चौरस, आयत. स्वाध्याय. प्रश्न नंबर 1. पुढीलपैकी कोणती आकृती चौकोनाची नाही? या 4 पर्यायांमधील कोणती आकृती चौकोनाची नाही? आता चौकोनाची आकृती म्हणजे काय? चौकोनाची व्याख्या आहे 4 बाजूंनी बंदिस्त असलेल्या आकृतीला चौकोन असे म्हणतात. मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 ही चौकोनाची आकृती नाही, कारण की या आकृतीच्या 2 बाजू बंदिस्त नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 3 ही आकृती चौकोनाची नाही. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 2. पुढीलपैकी कोणत्या आकृतीला 4 शिरोबिंदू असणार नाहीत? मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आहे त्रिकोण. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. चौकोनाला 4 शिरोबिंदू असतात. चौरसाला 4 शिरोबिंदू असतात. आयताला सुद्धा 4 शिरोबिंदू असतात. मग त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात, म्हणजे त्रिकोणाला 4 शिरोबिंदू असणार नाहीत. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 3. सोबतच्या आयतात शिरोबिंदू क च्या समोरील शिरोबिंदू कोणता? मित्रांनो, शिरोबिंदू क च्या समोरील शिरोबिंदू. आता ख आहे शेजारील आणि घ हा सुद्धा शेजारचा शिरोबिंदू आहे. मग आता समोरचा शिरोबिंदू कोणता आहे? क च्या समोरचा शिरोबिंदू आहे ग. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 ग. प्रश्न नंबर 4. सोबत दिलेले 4 बिंदू एका वेळी प्रत्येकी 2 बिंदू घेऊन क्रमाने जोडले तर कोणती आकृती तयार होईल? आपल्याला 4 बिंदू दिलेले आहे. एका वेळी क्रमाने 2 बिंदू जोडायचे आहे. बघा, अ ब, ब क, त्यानंतर क ड आणि त्यानंतर अ ड, हे 4 बिंदू जोडल्यानंतर तयार झालेली आकृती चौकोनाची आहे. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 चौकोन. प्रश्न नंबर 5. पुढील आकृतीतील त्रिकोणांच्या शिरोबिंदूंची संख्या किती? मित्रांनो, या त्रिकोणामध्ये शिरोबिंदूंची संख्या आपल्याला ओळखायची आहे. बघा, या ठिकाणी या त्रिकोणाला शिरोबिंदू किती आहेत? तर 1, 2, 3, 4, 5 आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूंची संख्या आहे 6. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 6. प्रश्न नंबर 6. सोबतच्या आकृतीत एकूण किती चौरस तयार झाले आहेत? मित्रांनो, या आकृतीमध्ये एकूण चौरसांची संख्या आपल्याला ओळखायची. चौरस म्हटलं की 4ही बाजू समान लांबीच्या. आता 1 पासून 16 पर्यंत मित्रांनो हे 16 चौरस आहेत. आता त्यानंतर म्हणजे 1/1 चे झाले 16. आता 2/2 चे 9 कोणते आहेत? तर मित्रांनो बघा, 1 2 5 6. बघा मित्रांनो, 2/2 चे जे 9 आहेत त्यामध्ये 1 2 5 6 म्हणजे हे 4 मिळून 1. याप्रमाणे मित्रांनो 2/2 चे आहेत 9. आता 3/3 चे 4 कोणते? तर 3/3 चा मित्रांनो एक चौरस सांगतो मी. बघा, 1 2 3 5 6 7 आणि 9 10 11 या 6चा मिळून 1. याप्रमाणे 3/3 चे 4 आहेत आणि 4/4 चा 1. सगळ्यांचा मिळून 1. म्हणजे मित्रांनो या सगळ्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज होते 30. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 30. प्रश्न नंबर 7. दिलेला चौकोन निश्चितपणे चौरस आहे हे पुढीलपैकी कोणत्या विधानाच्या आधारे सांगता येईल? मित्रांनो, दिलेला चौकोन चौरस आहे. बघा, आता पर्याय क्रमांक 1 आहे सर्व कोन काटकोन आहे. मित्रांनो, चौरसाचे किंवा या आकृतीचे सर्व कोन काटकोन आहे, बरोबर. पण आपण आयत जरी काढला तरी आयताचे सुद्धा सर्व कोन काटकोन असतात. मग आता पर्याय क्रमांक 2 बघूयात. सर्व बाजू समान लांबीच्या आहेत. मित्रांनो, सर्व बाजू समान लांबीच्या आहे हे विधान बरोबर आहे. पण त्यापेक्षा आणखीन जवळचं एखादं विधान आहे का? पर्याय क्रमांक 3 बघा. समोरासमोरील बाजू समान लांबीच्या आहेत. मित्रांनो, आयत म्हटलं की समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या असतात. आता हा आहे चौरस. चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात. मग आता पर्याय क्रमांक 4 आपण बघूया. सर्व कोन काटकोन आहेत व सर्व बाजू समान लांबीच्या आहेत. मित्रांनो, या विधानाच्या आधारे आपण निश्चितपणे सांगू शकतो की दिलेला चौकोन निश्चितपणे चौरस आहे. काय? सर्व कोन काटकोन आहेत. चौरसाचे सर्व कोन काटकोन दिसतात आणि सर्व बाजू समान लांबीच्या आहेत. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 8. पुढीलपैकी कोणत्या आकृतीतील त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आहे? मित्रांनो, समद्विभुज त्रिकोण म्हटलं की त्रिकोणाच्या 2 बाजू समान लांबीच्या आणि एक बाजू वेगळी असते. मग आता समद्विभुज त्रिकोणाची आकृती मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसती. या ठिकाणी या 2 बाजू समान लांबीच्या आहे. मग या ठिकाणी आपण 2-2 रेषा काढलेल्या आहेत. मग 8व्या प्रश्नाचं उत्तर
पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 ही समद्विभुज त्रिकोणाची आकृती आहे. पर्याय क्रमांक 1 जर बघितलं तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मध्ये सगळ्या बाजू समान लांबीच्या दिसत आहेत. पर्याय क्रमांक 3 मध्ये मित्रांनो तीनही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या आहेत आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा तीनही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या आहेत. तर मित्रांनो, दोन बाजू समान आहेत असा त्रिकोण आहे पर्याय क्रमांक 2 आणि हा त्रिकोण आहे समद्विभुज त्रिकोण. प्रश्न नंबर 9. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. दोन त्रिकोण एकमेकांना जोडून तयार झालेल्या त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतील? मित्रांनो, त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात आणि असे दोन त्रिकोण एकमेकांना जोडल्यानंतर तयार झालेला चौकोन, त्या चौकोनाला किती शिरोबिंदू असतील? मित्रांनो, त्रिकोणाला 3 शिरोबिंदू, 1, 2 आणि 3. त्यानंतर दुसरा त्रिकोण 1 शिरोबिंदू, 2 शिरोबिंदू आणि 3 शिरोबिंदू. तर मित्रांनो, दोन त्रिकोण आपण एकमेकांना जोडले, एक चौकोन तयार झाला. आता या चौकोनाचे शिरोबिंदू किती आहेत? 1, 2, 3 आणि 4. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 4. प्रश्न नंबर 10. आयताचा प्रत्येक कोन टिंबटिंब असतो. मित्रांनो, आयत म्हटलं की समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या आणि मित्रांनो, आयताचे सर्व कोन 90 अंश मापाचे असतात, म्हणजे काटकोन असतात. म्हणजेच 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 11. पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही? मित्रांनो, असत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे समभुज त्रिकोणाचे तिन्ही कोन लघुकोन असतात. मित्रांनो, समभुज त्रिकोण म्हटलं की तीनही बाजू समान लांबीच्या, मग समभुज त्रिकोणाचे तीनही कोन लघुकोन असतात. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आहे बरोबर. पर्याय क्रमांक 2. काटकोन त्रिकोणात एक कोन काटकोन व उरलेले दोन कोन लघुकोन असतात. मित्रांनो, काटकोन त्रिकोण म्हणजे एक कोन काटकोन, एक कोन 90 अंश मापाचा आणि उरलेले कोन मित्रांनो लघुकोन असतात. पर्याय क्रमांक 2 सुद्धा आहे बरोबर. त्यानंतर पर्याय क्रमांक 3. विशाल कोन त्रिकोणात एक कोन विशाल कोन, एक कोन काटकोन व एक लघुकोन असतो. मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 हे विधान चुकीचं आहे. विशाल कोन त्रिकोणात एक कोन विशाल कोन असतो हे बरोबर आहे आणि मित्रांनो, उरलेले दोन कोन लघुकोन असतात, त्यामध्ये एक कोन काटकोन नसतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे विधान चुकीचं आहे. आणि पर्याय क्रमांक 4. विशाल कोन त्रिकोणात एक कोन विशाल कोन व उरलेले दोन कोन लघुकोन असतात. मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 हे विधान बरोबर आहे. 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 12. सोबतच्या आकृतीत अनुक्रमे किती त्रिकोण व चौकोन तयार झाले आहेत? मित्रांनो, या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहे आणि चौकोन किती आहे? सुरुवातीला मोजणार आपण त्रिकोण. आता मित्रांनो बघा, 1 हा त्रिकोण आहे, 2 हा त्रिकोण आहे, 3 हा त्रिकोण आहे आणि चौथा भाग हा सुद्धा एक त्रिकोण आहे आणि सर्वांचा मिळून एक त्रिकोण. म्हणजे मित्रांनो, त्रिकोण झाले किती? 1, 2, 3, 4 आणि सगळ्यांचं मिळून 1, 5. मित्रांनो, त्रिकोणाची संख्या आहे 5 आणि त्यानंतर आपल्याला मोजायचे चौकोन. आता मित्रांनो, चौकोन मोजताना काय करायचं? 4 बाजू असल्या पाहिजे. मग आता मित्रांनो बघा, 1 आणि 3, 1 अधिक 3, 1 आणि 3 ला एकत्र करा, हा एक चौकोन आहे. त्यानंतर मित्रांनो 2 आणि 3, 2 अधिक 3. त्यानंतर 3 आणि 4, 3 अधिक 4. बघा, 1 3, 3 2 आणि 3 4. आता मित्रांनो, आपल्याला 3 भाग एकत्र करायचे, 1 3 आणि 2. बघा, 1 अधिक 3 अधिक 2. त्यानंतर 1 3 4, 1 अधिक 3 अधिक 4 आणि आता 2 3 4, 2 अधिक 3 अधिक 4. मित्रांनो बघा, चौकोन झाले किती? 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे चौकोनांची संख्या आहे 6, त्रिकोणांची संख्या 5, चौकोनांची संख्या 6. म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 13. पुढीलपैकी अचूक विधान कोणते? मित्रांनो, चूक म्हणजे चूक आणि अचूक म्हणजे बरोबर. आपल्याला बरोबर विधान ओळखायचं. पर्याय क्रमांक 1 आहे समद्विभुज त्रिकोणात दोन बाजूंची लांबी समान असते. समद्विभुज, द्वि म्हणजे दोन, दोन बाजूंची लांबी समान असते. मित्रांनो, समभुज त्रिकोणात दोन बाजूंची लांबी समान असते. 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 हे विधान सत्य आहे. प्रश्न नंबर 14. सोबतच्या आकृतीतील आयतांची संख्या किती? मित्रांनो, या स्वाध्यायातला हा शेवटचा प्रश्न आहे. या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.